वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषद अध्याय 2 वल्ली 3 याचा अभ्यास आपण करत आहोत आणि याच्यामध्ये 3ऱ्या वल्लीमध्ये पहिल्या मंत्राचा अभ्यास याच्या आधीच्या सत्रामध्ये आपण केला होता। ऊर्ध्वमूलः वाक्शाख हा जो मंत्र आहे 3ऱ्या वल्लीमधला हा प्रसिद्ध मंत्र आहे। भगवद्गीतेमध्ये देखील आपण याचा अशाच प्रकारच्या एका समान मंत्राचा अभ्यास करतो। ज्या लोकांनी गीतेचा अभ्यास केला आहे, पठण वाचन केलं आहे अथवा विस्तृत अभ्यास केला आहे त्या सगळ्यांना हा मंत्र परिचयाचा आहे। मूळतः हा मंत्र कठोपनिषदामध्ये येतो आणि यमदेव नचिकेताला संपूर्ण संसाराचं स्वरूप काय आहे ते अश्वत्थ वृक्षाचं रूपक रचून समजावून सांगतात की अश्वत्थ, श्वहा शब्दाचा अर्थ आहे उद्या, श्वहा न तिष्ठती इति अश्वत्थः। श्वहा न तिष्ठती म्हणजे उद्या जो टिकत नाही, जो ज्याच्यामध्ये सतत परिवर्तन होतं, ज्याच्यामध्ये सतत बदल होतात आणि ज्याचा अंतिमतः विनाश होतो। जे परिवर्तनशील आहे आणि जे विनाशशील आहे त्याला अश्वत्थ म्हणतात। न टिकणारं, कायम बदलणारं असा हा जो वृक्ष आहे हा संपूर्ण संसार त्या अश्वत्थ वृक्षासारखा आहे। त्याचं मूळ वरती आहे, त्याच्या शाखा खाली आहेत आणि अशा प्रकारे या संपूर्ण संसाराचं वर्णन यमदेव नचिकेताला करतात। वृक्ष हे केवळ रूपक आहे, परंतु त्याच्या मागची मूळ संकल्पना आहे की हा कधीही टिकणारा नाही। सृ सर धातू आहे संसारामध्ये की जो सतत सरत जातो, पुढे जातो। आज जसा आहे तसा तो उद्या राहत नाही आणि उद्या म्हणजे फक्त दिवसाच्या अनुषंगाने उद्या राहत नाही असं नाही, तर क्षण देखील आहे। बघा, आपला आत्ताचा हा क्षण वर्तमान क्षण आहे, परंतु हा वर्तमान क्षण आहे असं म्हणता म्हणता तो भूतकाळात गेलेला असतो आणि जो भविष्यातला क्षण आहे तो पाहता पाहता वर्तमान क्षण झालेला असतो। सो वर्तमान क्षण आणि उद्याचा म्हणजे याच्यानंतर येणारा क्षण, एवढा क्षणामध्ये देखील जो टिकत नाही, जो सतत बदलतो, सरत जातो असा हा संसार आहे। आणि मूळ या श्लोकाचं जे स्पिरिट आहे की आपण हे संसाराचं स्वरूप समजावून घ्यावं। बघा, एक गोष्ट आहे की हा संपूर्ण संसार परिवर्तनशील आहे, बदलणारा आहे, टिकणारा नाही। ही काही फार मोठी तात्विक कठीण गोष्ट नाही। अशा प्रकारचं संसाराचं स्वरूप समजावून घेण्यासाठी कुठल्याही तत्वज्ञानाच्या ग्रंथाची विशेष आवश्यकता नाही। कोणीही व्यक्ती जिने संसाराबद्दल या जीवनाबद्दल थोडाफार विचार केलेला आहे, जीवनाचं स्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, त्याला कळतं की या सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत, फार टिकणाऱ्या नाहीत। ह्या कुठल्याही
विचारवंत संवेदनशील व्यक्तीला हे संसाराचं स्वरूप कळतं आणि उमगतं. त्यामुळे हा संसार सतत बदलणारा आहे याच्यामध्ये आपल्या तत्त्वज्ञानाचं वैभव नाही. तत्त्वज्ञानाचं महत्त्व आणि वैभव कशामध्ये आहे की पहिली गोष्ट की सतत सरणाऱ्या या संसारामध्ये जी आपली गुंतवणूक आहे ती गुंतवणूक कमी व्हावी. आपण थोडंसं निवृत्त व्हायला शिकावं, विड्रॉ व्हायला शिकावं. निवृत्त म्हणजे कामाच्या दृष्टीने निवृत्त होणं नाही, तर आपली भावनिक गुंतवणूक जी आहे ती भावनिक गुंतवणूक या संसारातली कमी व्हावी. याच्यासाठी हे तत्त्वज्ञान आपल्याला मदत करतं. आणि नुसतं एवढंच नाही तर सतत बदलणाऱ्या विनाशशील अशा या संसारामध्ये कधीही न बदलणारं आणि कधीही विनाश न होणारं असं एक तत्व आहे, ते मी आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. अशा प्रकारची अनुभूती आपल्याला देता यावी हे या तत्त्वज्ञानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि अशा प्रकारच्या अनुभवापर्यंत ते आपल्याला घेऊन जातं हे या तत्त्वज्ञानाचं वैभव आहे. की पहिली गोष्ट विनाशशील आणि परिवर्तनशील वस्तू व्यक्तींच्या मधलं आपलं लक्ष, आपली गुंतवणूक कमी करायची आणि जे कायम टिकणारं तत्व आहे त्या तत्वामध्ये आपली गुंतवणूक वाढवायची. आपलं त्याच्याकडे लक्ष वेधायचं आणि आपल्याला त्या दिशेने घेऊन जायचं. याच्यामध्ये या तत्त्वज्ञानाचं वैभव आहे. जर आपण योग्य वेळेत याचा अभ्यास केला नाही, योग्य वेळेत हे स्पिरिट समजावून घेतलं नाही, तर जी सतत सरणारी बदलणारी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण गुंतलेले राहतो आणि त्याच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून राहतो. बघा, समुद्रामध्ये आपण जेव्हा किनाऱ्यावर जातो तिथे सुंदर अशी छान मऊ रेती असते. ती रेती आपण हातामध्ये मुठीमध्ये पकडली आणि घट्ट पकडून ठेवायचा प्रयत्न केला. जेवढा आपण ती पकडून ठेवायचा प्रयत्न करतो तेवढी ती हळूहळू खाली हातातून निसटून जाते. तसं या संसारातून निसटून जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना जेव्हा आपण पकडून ठेवायचा प्रयत्न करतो, त्यांना चिकटून बसतो. सांगितलं आहे की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आपल्याला आचार्यांनी सांगितलंय गीतेमध्ये की जन्म मृत्यू जरा या प्रत्येक घटनेबरोबर दुःख आहे. दुःख आहे म्हणजे काय? आता म्हातारपणात दुःख आहे समजू शकतो, मृत्यूमध्ये दुःख आहे समजू शकतो, पण जन्मामध्ये कुठलं दुःख आलं? जन्म झाला तर उलट आपण किती मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करतो, उत्सव करतो. तर असं आहे की जन्म होणार आहे घरामध्ये एखाद्या छोट्या बाळाचा, एखाद्या छोट्या व्यक्तीचा, या वार्तेने आपल्याला जेवढा आनंद होतो तो किती प्रमाणात पुढे टिकतो हे ज्याचं त्यांनी आपलं परीक्षण करावं. सगळं मनासारखं झालं तर त्या जन्माने आनंद होतो. बऱ्याच जणांना मुलगी हवी असते पण मुलगा होतो, कोणाला मुलगा हवा असतो पण मुलगी होते. बरं, आजकाल हल्ली लोकांचे बरेच असेही क्रायटेरिया आहे की आम्हाला गोरं पान मूल हवं, त्याचे निळे डोळे हवे, तो बुद्धिमान हवा वगैरे. असं आपल्या अपेक्षेप्रमाणे ते मूल झालं तर ठीक आहे, आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही झालं तर त्याचं देखील लोकांना दुःख होतं. त्याचं स्वास्थ्य चांगलं असेल, अवयव चांगले असतील तर ठीक आहे, पण कैक साऱ्या घरांमध्ये अशाही घटना होतात की एखादं व्यंग असतं, एखादं काय आजार असतो मुलाला आणि पुढे त्या जन्म झालेल्या मुलामुळे अनेक सगळ्या दुःखांची मालिका सुरू होते. असा सगळा विचार आपण आधी करत नाही. जन्माची वार्ता म्हणली की आपण त्या आनंदामध्ये, त्या सुखामध्ये वाहवत जातो. मृत्यू झाला कुणाचा तर त्या दुःखामध्ये वाहवत जातो. आणि हे वाहवत जाण्याचं मूळ कारण काय आहे की सरणाऱ्या गोष्टींमध्ये आपण आपली गुंतवणूक केली, त्याच्यावरती आपण अवलंबून राहिलो. अशा प्रकारे आपण अवलंबून राहू नये म्हणून आचार्य आपल्याला मार्गदर्शन करतात, यमदेव आपल्याला मार्गदर्शन करतात की या संसाराचं मूळ स्वरूप समजावून घ्या. आणि समजावून घेऊन या सगळ्या चक्रातून आपली सुटका कशी करून घ्यायची, तर असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. आचार्यांनी म्हटलेलं आहे की वेदांत विहित ब्रह्मात्म दर्शन, याच्यामधलं जे वेदांतांनी विहित होणारं ब्रह्मरूप किंवा परमात्मरूप ब्रह्माचं दर्शन, ब्रह्मात्म दर्शन घ्या. असंग शस्त्र कृतोच्छेद, असंगत्वाच्या शस्त्राने याचा छेद करा. कशाचा छेद करा? तर या संपूर्ण सरत जाणाऱ्या संसार वृक्षाचा छेद करा. म्हणजे खरं आपल्याला ह्याच्यामध्ये कुठल्या व्यक्ती वस्तूंना तोडफोड मारहाण करायची नाहीये, फक्त ह्याच्यामधून अनासक्त व्हायचं. आणि अनासक्त व्हायचं म्हणजे काय की आपलं जे चिकटून बसणं आहे, ज्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत, निसटून जाणाऱ्या आहेत, कायम टिकणाऱ्या नाहीत, त्यांना चिकटून बसणं कमी करायचं.
ज्या प्रमाणात आपण कमी चिकटून बसू त्या प्रमाणात आपल्याला कमी त्रास होईल. थोडंसं आपण आपल्या जीवनाचं अवलोकन करू की आपल्याला आत्तापर्यंत जीवनात जेव्हा जेव्हा वाईट वाटलं, काही फार वेळेस असं होत नाही की दुःखाचा फार मोठा पहाड कोसळला अशातला प्रकार नाही, पण छोटे छोटे जीवनातले प्रसंग की ज्याच्यामध्ये आपल्याला वाईट वाटतं, आपण हर्ट होतो, आपल्या काय म्हणतो थोडीशी जखम होते मनाला. कारण की मनासारखं होत नाही. मनासारखं काय होत नाही की आपण ज्याच्यावरती अवलंबून असतो ती वस्तू त्या स्वरूपात कायम टिकत नाही. मग ती व्यक्ती असेल अथवा एखादी अचेतन वस्तू असेल, ती जशी आत्ता आहे, जशी आत्ता मला अनुकूल आहे तशी ती कायम स्वरूपी मला अनुकूल राहत नाही, परंतु मी तिच्यावरती अवलंबून असल्यामुळे मला दुःख होतं. छोटंसं उदाहरण सांगते की आमच्या ओळखीचा एक परिवार आहे ज्याच्यामध्ये त्यांचा मुलगा उच्च शिक्षणासाठी बाहेर शिकायला गेला 12वी नंतर. एकुलता एक मुलगा, खूप दिवसांनी वर्षांनी बऱ्याच प्रयत्नानंतर झालेला. आई वडील आजी आजोबा यांनी फार लाडाकोडात फार प्रेमाने त्याला वाढवलं. हा मुलगा जेव्हा परदेशी शिकायला गेला 12वी नंतर, तेव्हा या आई वडील आजी आजोबा सगळ्यांच्या जीवनामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली. पोकळी निर्माण झाली ही एक गोष्ट, आणि ती जी आई आहे बघा, मुळामध्ये ज्या प्रकारे आईचं आणि मुलाचं, आईचं अथवा मुलीचं नातं निर्माण झालेलं आहे की मुळातच आईची आपल्या मुलांमध्ये भावनिक गुंतवणूक असते. व्यवहारापुरती ती असणं आवश्यक देखील आहे, नाही तर आई मुलाचं नातं साजरं होणार नाही. त्यामुळे व्यवहारापुरतं एक माणूस म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत. थोड्या भावना असणं, थोडी गुंतवणूक असणं हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे, अपेक्षित आहे. परंतु ही माऊली, आपला मुलगा जो आता परदेशी, जो हॉस्टेलवरती जाऊन राहतो, त्याला रोज फोन करून विचारते की बाबा रे, तू आज काय खाल्लं, तू आज जेवणात दुपारी काय जेवला, रात्री काय जेवला, हे खाल्लं का, ते मिळालं का, तुला प्रोटीन्स मिळाले का. प्रत्यक्ष झालेली घटना आहे. आणि त्या हॉस्टेलवरचं तेच जेवण आहे ते ऐकून ती आई जास्त त्रस्त झाली. 2-3 महिने त्या मुलाने ऐकून घेतलं आणि मग तो आईला म्हणाला, बघा, मुलाने आईला समजावून सांगितलं की आई, हे हॉस्टेल आहे, या हॉस्टेलमध्ये घरच्यासारखं जेवण मिळत नाही, मी घरी नाही, मी हॉस्टेलमध्ये आहे, जे जसं आहे त्याच्यामध्ये मी स्वतः ॲडजस्ट झालेलो आहे, मी आनंदात आहे, तू सुद्धा आता तुझ्या त्या घरच्या रुटीनमध्ये ॲडजस्ट हो, आणि असं रोज रोज मला विचारणं बंद कर की काय आहे जेवायला. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पुढच्या पिढीकडून ऐकाव्या लागतात. का ऐकावे लागतात? कारण की आपली त्यांच्यामधली गुंतवणूक कमी झाली नाही. ते पुढे निघून गेले, त्यांच्या जीवनामधल्या प्रायोरिटीज बदलल्या, त्यांची जीवनातली भूमिका बदलली, परंतु आपण त्यांना चिकटून बसलो आणि म्हणून आपल्या वाट्याला अशा प्रकारचं दुःख येतं, दैन्य येतं, वाईट वाटणं, इजा होणं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामुळे येतात की आपण चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केलेली आहे. माता आचार्य आपल्याला त्या टीकेच्या माध्यमातून आणि यमदेव नचिकेताला या संसार वृक्षाचं स्वरूप समजावून सांगतात. आणि हेच जे तत्वज्ञान आहे ते वेगळ्या पद्धतीने 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या मंत्रामध्ये यमदेव सांगणार आहेत. बघा, आपण बघितलं होतं की कठोपनिषदामध्ये जे मूळ तत्वज्ञान आहे ते फार थोडं आहे. पुढे अनेक मंत्रांमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली आहे. परंतु पुनरावृत्ती जरी असेल तरी छोटासा का होईना, बारकासा का होईना, पण एक मुद्दा आपल्याला नव्याने कळतो प्रत्येक मंत्राचा प्रत्येक वेळेस अभ्यास करताना. असं नाही की एकदा मंत्र वाचला, एकदा अर्थ वाचला, एकदा श्रवण केलं आणि आमचं काम झालं, असं होत नाही. आपण सगळे सामान्य लोक आहोत, सामान्य प्रापंचिक लोक आहोत. आपल्या मागे अनेक व्यवधानं आहेत आणि त्याच्यातून वेळ काढून जेव्हा आपण अभ्यास करतो थोडाफार वेळ, आणि परत प्रपंचात गेलो की इथे जे काही शिकलं ते सगळं सपाट होऊन जातं. म्हणून वारंवार ऐकावं लागतं, वारंवार त्याची पुनरावृत्ती आपल्याला करावी लागते. 2रा मंत्र आहे कठोपनिषदातला अध्याय 2 वल्ली 3 आणि 2रा मंत्र, त्याचा आपण आज अभ्यास करूया. यमदेव म्हणतात, यदिदं किंच जगत सर्वं प्राण एजति निःसृतं महद्भयं वज्रम उद्यतं यः एतद् विदुः अमृतास्ते भवन्ति. काय म्हणतायत यमदेव की यत इदं किंच जगत सर्वं, हे सर्व जगत प्रत्ययाला येते. यत इदम, हे सर्व जगत प्रत्ययाला येते. प्राण एजति निःसृतम, कशामुळे प्रत्ययाला येते?
तर प्राणस्वरूप ब्रह्मामुळे निर्माण होऊन हे जे संपूर्ण जगत आहे ते गतिमान झालं आहे, व्यवहार्य झालं आहे. महत भयम वज्रम उद्यतम. महत भयम म्हणजे अतिशय महान भयकारी हे असून वज्रम उद्यतम उभारलेल्या वज्राप्रमाणे आहे. य एतद विदुः अमृतः ते भवन्ति. त्याला जे जाणतात ते अमर होतात. बघा मंत्राचं काय आहे अर्थ आणि त्याचं ओव्हरऑल विवेचन काय आहे आणि आपल्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे हे थोडंसं समजावून घ्यायचा प्रयत्न करू. की सगळ्यात पहिल्यांदा यमदेव म्हणतात की यत इदम किंच जगत सर्वम. हे संपूर्ण जग जे आपल्या प्रत्ययाला येतं. प्रत्ययाला येतं म्हणजे जाणवतं, कळतं, समजतं. काय समजतं तर संपूर्ण जगत, जगतामधल्या अनेक गोष्टी, चर अचर गोष्टी, चेतन अचेतन पदार्थ, स्थूल सूक्ष्म गोष्टी, काही दिसतात, काही कळतात मनाला. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या मधले सगळे अनुभव पाचही ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आणि अंतःकरणाच्या माध्यमातून जे जे कळतं, जे जे जाणवतं, जे जे इंद्रिय गोचर आहे असं अनुभवाला येणारं संपूर्ण दृश्य विश्व यमदेव म्हणतात प्राण एजती निःसृतम. प्राणरूप ब्रह्मामधून निर्माण होतं किंवा व्यापार प्रवृत्त होतं. बघा इथे प्राण शब्द आहे. प्राण शब्दाचा अर्थ आचार्यांनी केलेला आहे. प्राण शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. आपल्याला जे प्राण परिचयाचे आहेत, ज्याचा आपण प्राणायाम करतो, पंचप्राण असतात, श्वास घेतो, उच्छ्वास सोडतो, त्या प्राणांचा इथे निर्देश नाही. या मंत्रामध्ये प्राण शब्दाचा अर्थ ब्रह्म असा केलेला आहे. तुम्हाला असं वाटेल की काय मुक्ता ते स्वतःच्याच मनाने प्रत्येक वेळेस मंत्रांचा शब्दांचा अर्थ काढून सांगतात. हे वैयक्तिक मत नाही, हे आचार्यांनी केलेला अर्थ आहे. प्राणे परस्मिन ब्रह्मणी. आचार्य भाष्यांमध्ये विशेष करून याचा अर्थ लिहिलेला आहे की या प्राणस्वरूप ब्रह्मामधून काय होतं तर या संपूर्ण सृष्टीची निर्मिती होते. निःसृतम. निःसृतम शब्दाचा अर्थ आहे त्याच्यामध्ये निर्माण होतं. एजती. एजती शब्दाचा अर्थ आहे कार्यान्वित होतं, व्यापार प्रवृत्त होतं, ज्याला आपण ॲक्टिव्हेट म्हणतो. गतिमान होतं, गतिशील होतं, त्याला एक विशिष्ट गती मिळते, विशिष्ट दिशा मिळते आणि त्या दिशेने हे संपूर्ण जगत कार्यान्वित होतं, कार्य करतं. आता एक पुढच्या चरणाला जायच्या आधी या मंत्रांमध्ये, या चरणामध्ये काय म्हणायचे ते समजावून घेऊया की या प्राणस्वरूप ब्रह्मामध्येच, या प्राणस्वरूप ब्रह्मातूनच संपूर्ण सृष्टीची निर्मिती होते. पहिल्या मंत्रामध्ये आपण बघितलं होतं ऊर्ध्व मूलः अधः शाखम. ज्याचं मूळ वरती आहे आणि ज्याच्या शाखा खाली आहेत. मूळ वरती आहे म्हणजे ब्रह्मरूप मूळ, ब्रह्मरूप ब्रह्मतत्व हे जे आहे संपूर्ण सृष्टीचं कारण आहे ते वरती आहे आणि जगाच्या या संसाराच्या पसरलेल्या सगळ्या शाखा खाली आहेत. पहिल्या मंत्रामध्ये आपण म्हटलं होतं की ब्रह्मतत्व या संपूर्ण जगताचं सृष्टीचं कारण आहे. कारण आणि कार्य. कारण ब्रह्म, कार्य ब्रह्म याचा अर्थ थोडासा समजावून घेऊ. परमार्थाच्या या वाङ्मयामध्ये 3 प्रकारचे शब्द वापरले जातात. एक आहे कार्य ब्रह्म, दुसरं आहे कारण ब्रह्म आणि तिसरं आहे कार्य कारणातीत शुद्ध ब्रह्म. कार्य ब्रह्म म्हणजे ही संपूर्ण सृष्टी कार्यरूप आहे, ही निर्माण झालेली आहे. जे जे कार्य असतं ते निर्माण होतं, आपल्याला दिसतं, आपल्याला कळतं. कार्य ब्रह्म म्हणजे ही संपूर्ण सृष्टी. कारण ब्रह्म, आता जे ब्रह्मतत्व आहे त्याला कारण ब्रह्म म्हटलेलं आहे. का बरं कारण ब्रह्म म्हटलं? कारण की ब्रह्माच्या अधिष्ठानावरच ही सृष्टी जणू निर्माण झाली. बघा मी काय म्हटलं की ही सृष्टी जणू निर्माण झाली. भ्रमरूप आहे, आभास आहे, परंतु हा आभास इतका आपल्या दृष्टीला खऱ्यासारखा वाटतो. भ्रम असला तरी तो आपल्याला सत्य वाटतो. मुळामध्ये आपल्या वेदांत शास्त्राची जी मूळ विचारधारा ती आपल्याला इथपर्यंत घेऊन जाते की या सृष्टीची निर्मिती झालीच नाही. त्याला म्हणतात अजातवाद. सृष्टी निर्माणच झालेली नाही. मांडुक्य उपनिषदाचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा त्या अजातवादापर्यंत आपली विचारधारा जाईल. परंतु आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांना सुरुवातीलाच जर असा विचार समोर ठेवला की ही सृष्टी निर्माणच झाली नाही
तर हे सगळे याच्या पुढे अभ्यास करण्याचंच लोक बंद करतील. ते म्हणतील ताई तुम्हीच निर्माण झालेल्या नाही असं म्हणतील आणि लोक सगळा अभ्यास सोडून देतील. म्हणून सुरुवातीला बहुतांश सामान्य लोकांची बुद्धी आणि त्यांची वैचारिक स्तर लक्षात घेऊन शास्त्र अशी मांडणी करतं की ही सृष्टी निर्माण झाल्यासारखी वाटते, आभास आहे, भ्रमरूप आहे, तो आपल्याला निर्माण झाल्यासारखी वाटते. जोपर्यंत ही सृष्टी निर्माण झालेली आहे असं आपल्याला वाटतं, जोपर्यंत ही खरी आहे असं वाटतं, तोपर्यंत या सृष्टी निर्मितीची काहीतरी सोय लावावी लागते. म्हणून शास्त्राने सोय लावली की ईश्वर नावाचं तत्व आहे, ज्याला आपण सगुण ब्रह्म म्हणतो. त्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली, तो तिला सांभाळतो, तो तिचा लय करतो, ईश्वर या सृष्टीचा कर्ता आहे वगैरे. ही सगळी शास्त्राने निर्माण केलेली सिस्टीम आहे. जोपर्यंत सृष्टी खरी वाटते तोपर्यंत ईश्वर खरा आहे असं मान्य करायचं, त्याने ही सिस्टीम निर्माण केली आहे हे मान्य करायचं, तोच हिला पूर्णपणे सांभाळतो हे देखील आपण मान्य करायचं. का मान्य करायचं? कारण की ही सृष्टी आपल्याला खरी वाटते म्हणून. जोपर्यंत ही सृष्टी कार्यब्रह्म आहे तोपर्यंत कारण ब्रह्म म्हणजे ईश्वर देखील आहे, कारण त्याने ही सृष्टी निर्माण केली. या सृष्टीच्या निर्मितीमध्ये मूळचं जे परमात्म तत्व आहे, निर्गुण परमात्म तत्व आहे, त्याला अधिष्ठान म्हणतात आणि ईश्वर या सृष्टीचा कर्ता आहे असं मानलं जातं. याला फक्त आपण सुरुवातीला होय म्हणायचं, कारण की हे व्हॅलिडेट करायला उपनिषदांचे मंत्र आणि त्याच्यावरच्या टीका याच्याशिवाय दुसरं कुठलंही प्रूफ आपल्याकडे नाहीये. आपण जर याच्यावर श्रद्धा ठेवली तर आपल्याला पुढे घेऊन जाण्याची याच्यामध्ये सोय आहे. एक थोडंसं उदाहरण बघूया म्हणजे ही गोष्ट अजून लक्षात येईल की जेव्हा मातीपासून घट निर्माण होतो तेव्हा ते घट जे आहे त्याला कार्य म्हणतात आणि मातीला कारण म्हणतात. माती हे कारण आहे, घट हे कार्य आहे. असे 5-50 घट असल्यामुळे आपण म्हणतो की घट हे वेगळे वेगळे कार्यरूप आहेत आणि माती कारण रूप आहे. असा विचार करा की एकाही घटाची जर निर्मितीच झाली नसती तर मातीला कारण म्हणण्याचं देखील काम नव्हतं. माती कारण केव्हा होते? जेव्हा तिच्यातून घटाची निर्मिती होते. जर घटांची निर्मिती झाली नाही तर माती हे कारण देखील नाही. हे तसं आपल्या सृष्टीच्या बाबतीत जोपर्यंत सृष्टी निर्माण झालेली आहे तोपर्यंत ईश्वर आहे आणि तो तिचा कर्ता आहे हे मानावं लागतं. परंतु मूळतः सृष्टी निर्माण झालेलीच नसल्यामुळे सृष्टीच्याही पलीकडे आणि ईश्वराच्याही पलीकडे जे मूळचं निर्गुण तत्व आहे ते कार्य कारणातीत आहे. ते कार्याच्याही अतीत आहे, ते कारणाच्याही अतीत आहे. असं कार्य कारणातीत शुद्ध ब्रह्म हे त्या परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे. परंतु आत्ता आपल्या समजुतीपुरतं आपण हे समजावून घेतोय की सृष्टी निर्माण झाली आणि म्हणून तिचा कर्ता देखील आहे. जो तिचा कर्ता आहे तो शास्ता देखील आहे. आता मूळ आपला मुद्दा काय आहे त्या मुद्द्याकडे आपण येऊ की ही सृष्टी जेव्हा निर्माण झाली तेव्हा तिला एक विशिष्ट गती ईश्वराने देऊन ठेवलेली आहे आणि त्या गतीनुसार, त्या नियमावलीनुसार या सृष्टीचा पूर्ण व्यवहार चालतो. जेवढे काही निसर्गाचे घटक आहेत त्या प्रत्येकाला एक नियमावली दिलेली आहे. एकूण 6 ऋतू होतात. तर वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे एकूण 6 ऋतू आहेत. ते ऋतू एका विशिष्ट क्रमाने येतात. विशिष्ट क्रमाने एकानंतर एक ऋतू येत राहतात. त्याच्यामधला जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स कधीही बदलत नाही, क्रम बदलत नाही. सूर्याचा उदय होतो, सूर्याचा अस्त होतो. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राच्या विशिष्ट पद्धतीने कला आहेत. त्या कला वाढतात, त्या कला कमी होतात आणि असं हे जे चक्र आहे ते अनादी कालापासून चालू आहे. पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते आणि सूर्याभोवती देखील गोल फिरते. या प्रत्येक घटकाचं नियमन करणारा, त्याला एक नियमावली देणारा आणि नियमावलीनुसार तो घटक काम करतो की नाही हे पाहणारा जो आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. हा जो ईश्वर आहे, या ईश्वराचं अस्तित्व या मंत्रांच्या मध्ये आपल्याला मान्य करणं आवश्यक आहे. हा जो मंत्र आणि पुढचे 2-3 मंत्र आहे की सृष्टी आहे आणि तिचं नियमन होतं म्हणून तिचा नियामक कोणीतरी असला पाहिजे. साधी आपण घटना घेऊ की आपल्या समाजामध्ये थोडंसं अवलोकन करूया की समाजामध्ये कुठलंही जेव्हा कार्य होतं, आमच्या कॉलनीमध्ये सगळीकडे, इनफॅक्ट भारतामध्ये सगळीकडे आपल्याकडे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा मोठा उत्सव आपण सगळ्यांनी साजरा केला. 1 दिवसाचं कार्य होतं.
पण त्या 1 दिवसाचं कार्य साजरं करण्यासाठी आमच्या इथे एक मोठी कमिटी स्थापन केली. त्या कमिटीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स होते. त्या कमिटीचा एक कोणीतरी मुख्य प्रमुख व्यक्ती होता. त्या प्रमुख व्यक्तींनी वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये कामं वाटून दिली की तुम्ही बैठक व्यवस्था बघा, तुम्ही भजन व्यवस्था बघा, तुम्ही लाइटिंग बघा, तुम्ही भगवंताच्या मूर्ती कुठून येतील, त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, पूजा कशी करायची, त्याची व्यवस्था तुम्ही बघा, टेलिकास्ट कसं करायचं त्याची व्यवस्था तुम्ही बघा. तर अशा प्रकारे 1 दिवसाचा हा आपल्याला कार्य किंवा सोहळा पार पाडायचा होता. त्याच्यासाठी देखील एक नियमावली होती आणि त्या नियमावलीनुसार काम होतं आहे की नाही ते बघणारा एक नियामक देखील होता. कुठलीही संस्था, कुठलाही समाज, आपण ज्या कॉलनीमध्ये राहतो ती कॉलनी, एखादं हॉस्पिटल, ह्या प्रत्येक प्रकारची संस्था, देश, समाज चालवण्यासाठी एक नियमावली आवश्यक असते आणि त्या नियमावलीनुसार काम करून घेणारा एक नियामक देखील आवश्यक असतो. हे जसं आपल्या छोट्या कॉलनीमध्ये, छोट्या समाजामध्ये किंवा छोट्या संस्थेमध्ये आहे, तसंच हे पूर्ण वैश्विक स्तरावर देखील आहे. वैश्विक स्तरावर जेवढे काही घटक आहे त्यांना नियमावली देणारा आणि त्यांच्याकडून हे सगळं करून घेणारा ईश्वर नावाचं एक तत्व आहे आणि त्याच्या नियमनानुसार हे सगळे घटक आपलं आपलं कार्य करतात, गतिशील होतात, गतिमान होतात आणि त्या गतीनुसारच प्रत्येक घटक आपलं आपलं कार्य करतो. पुढे म्हणतात यमदेव की महद्भयम वज्रम उद्यतम. महद्भयम म्हणजे काय आहे? ते जे आहे ते म्हणजे कोण? की ज्याच्यामध्ये या संपूर्ण जगाची उत्पत्ती झाली. परमात्म तत्वामध्ये, परब्रह्म तत्वामध्ये या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झाली. ज्या तत्वापासून जणू ही उत्पत्ती झाल्यासारखी वाटते ते तत्व महान भयरूप आहे, महद्भयम. आणि वज्रम उद्यतम. वज्रम उद्यतम म्हणजे त्यांनी जणू काही आपल्या हातामध्ये वज्र घेतलेला आहे. बघा की इथे एक जो रेफरन्स आहे तो परमात्म तत्व म्हणजे परब्रह्म तत्वाच्याकडे आहे आणि दुसरा जो रेफरन्स आहे जो इम्प्लिसिट आहे तो ईश्वर तत्वाकडे आहे. ब्रह्मतत्व स्वतः काहीही करत नाही, ते या सृष्टीला निर्माण करत नाही, ते या सृष्टीचं नियमन करत नाही, संहार करत नाही, काहीही करत नाही. ब्रह्माचं काम फक्त अधिष्ठान प्रोव्हाइड करणं एवढंच आहे. अधिष्ठान ब्रह्माने प्रोव्हाइड केलं, परंतु प्रत्यक्ष सृष्टीची निर्मिती ही ईश्वराने केली. ईश्वराने केली आणि तोच त्याचं नियमन करतो. आणि इथे कशा प्रकारे नियमन करतो त्याच्यासाठी एक छान दृष्टांत दिलेला आहे. दृष्टांतामध्ये आचार्य त्याचं अजून स्पष्टीकरण करतात की यथा म्हणजे ज्याप्रमाणे वज्रोद्यतकरम. वज्र म्हणजे एखादं शस्त्र मोठं हातामध्ये उचलून स्वामिनम अभिमुखीभूतम दृष्ट्वा म्हणजे एखादा स्वामी, एखादा मालक एखादं शस्त्र हातामध्ये घेतलं तर ते पाहून सेवक लोक नियमानुसार त्याच्या आज्ञेमध्ये प्रवृत्त होतात. म्हणजे थोडक्यात काय की मालक जर कडक असेल, मालकाने जर काहीतरी शिस्त लावली असेल तर त्या मालकाच्या धाकाने, त्याच्या हातामधल्या त्या वज्राच्या धाकाने सेवक लोक आपल्याला जे जे काम नेमून दिलं आहे ते व्यवस्थित करतात. तथेदम चंद्रादित्य ग्रहम नक्षत्र तारकादि लक्षणम जगत. हे जसं व्यवहारात होतं सेवक आणि मालकाच्या बाबतीत, अगदी तसंच आपल्या सृष्टीमधले हे जे सगळे घटक आहेत, चंद्र, सूर्य, नक्षत्र, तारका, हे संपूर्ण विषय, हे संपूर्ण घटक ईश्वराच्या नियमानुसार, ईश्वरम नियमेन हे सतत सातत्याने कार्य करतात. एक क्षणही विश्रांती न घेता ईश्वराच्या नियमानुसार ही सृष्टी चालत राहते. मुख्य याच्यामध्ये यांना भाग काय सांगायचा आहे की हे घटक सृष्टीतले जे आहेत सूर्य, चंद्र, तारका, नक्षत्र, हे मनमानी व्यवहार करत नाही. माझ्या इच्छेला आलं, मला हे करावंसं वाटतं. सूर्य असं म्हणत नाही, पुढच्या मंत्रामध्ये येणार आहे की मला आज तापायचं नाही, मला आज थंड राहायचं आहे, असा विचार सूर्य करत नाही. तर त्याला जे नियम दिलेले आहे त्याच्यानुसार तो अखंड कार्यरत राहतो. किती वेळ? एक क्षणही विश्रांती न घेता. ही जी वैश्विक व्यवस्था आहे, हे जे काही कॉस्मिक गव्हर्नन्स आहे, एक क्षणही विश्राम, सुट्टी, हॉलिडे न घेता हे सगळे घटक काम करतायत. का काम करतायत? कारण की तो ईश्वर जो अत्यंत भयावह आहे त्यांनी जणू हातामध्ये वज्र घेतलेला आहे. ही जी ईश्वराने हातामध्ये वज्र घेतलेली संकल्पना ही केवळ सिम्बॉलिक आहे.
खरा खरा जो आपला देव आहे तो अशा प्रकारे भीतीदायक नाही, तो हुकुमशहा नाही की त्याच्यात काहीतरी तानाशाही आहे, हुकुमशहा आहे आणि तो काही लोकांना जास्त प्रेफरन्स देतो, काही लोकांच्याकडे तो दुर्लक्ष करतो, अशातला काही प्रकार नाही. ही केवळ एक सूचक सिम्बॉलिक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये त्यांना मुख्यतः सांगायचं आहे की त्याच्या त्या धाकाने हे सगळे घटक आपले आपले काम करतात. कोणीही आपल्याला दिलेल्या मर्यादेचं उल्लंघन करत नाही. का करत नाही? कारण की त्याच्या हातामध्ये जणू ते वज्र आहे. अशा प्रकारे ईश्वराचा या संपूर्ण सृष्टीवरती जो नियामक आहे, ज्या पद्धतीने तो नियमन करतो, ती गोष्ट समजावून घेतली जर आपण, य एतत् विदुः अमृतः ते भवन्ति. मुख्य काय समजावून घ्यायचंय की या सृष्टीमधल्या आणि त्याच्या सगळ्या घटकांचा मालक ईश्वर आहे आणि त्याच्या इच्छेनुसार हे सगळं जग चालू आहे. त्याच्या इच्छेनुसार चालू आहे म्हणून ते माझ्या इच्छेनुसार चालणार नाही. मला असं वाटलं की एखाद्या दिवशी सूर्याने उगवू नये, आजचा जो रविवार आहे तो 24च्या ऐवजी 48 तास चालावा, असं माझ्या इच्छेने याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. हे जे काही नियमन आहे, ही जी काही नियमावली आहे, ही त्याच्या इच्छेनुसार याच्या आधीही चालत आली आहे आणि याच्यानंतर सुद्धा चालत राहणार आहे. मग ही जी वैश्विक स्तरावर नियमावली आहे, नियमन आहे, शिस्त आहे, या श्लोकाचे 2 संदेश आहेत मुख्य. की अशा प्रकारची नियमावली, अशा प्रकारची शिस्त जर वैयक्तिक आपल्याही स्तरावर आपल्याला बांधता आली, आपलंही जीवन आपल्याला असं अनुशासित करता आलं, शिस्तबद्ध पद्धतीने राहता आलं आणि सृष्टीचे जे नियम आहेत त्यांच्याबरोबर स्वतःला अलाइन करून जर आपण जगलो तर आपला सृष्टीबरोबर संघर्ष होणार नाही. बघा, भगवंतानी दिवस केला आणि रात्र केली. त्याचं प्रयोजन काय आहे की दिवसा आपण कामं करावीत, रात्री आपण झोपावं, आराम विश्रांती करावी. हे त्या दिवस आणि रात्रीच्या मागचं मुख्य प्रयोजन आहे. आता काळानुसार, काळाच्या ओघानुसार काही लोकांना चरितार्थासाठी, देशासाठी, काही महत्त्वाच्या कार्यासाठी रात्री जागून कार्य करावं लागतं. ती त्यांची जबाबदारी आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे, तो त्यांचा चरितार्थाचा भाग आहे. म्हणून रात्री जागरण करणं ही वेगळी गोष्ट आहे. पण आपण केवळ बेशिस्तपणे केव्हाही उठा, केव्हाही झोपा, केव्हाही टी व्ही बघा, केव्हाही फोन बघा, केव्हाही वाचा, अशी जी काही आपली शिस्त नसलेली बेशिस्त जीवन पद्धती आहे ती सृष्टीच्या या नियमावलीच्या अनुसार नाही. आणि जर त्या नियमावलीच्या अनुसार आपण जगलो नाही तर त्याचे जे काही रिपरकशन्स आहेत, त्याची जी काही फळं आहेत, शरीराचं स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन म्हणा, हार्मोनल बॅलन्स, इम्बॅलन्स, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला तो चुकवावा लागेल. म्हणून पहिली गोष्ट अशी की आपलं वैयक्तिक जीवन देखील या सृष्टीप्रमाणेच नियमित असावं, शिस्तबद्ध असावं, हा पहिला भाग. आणि दुसरं असं आहे की मूळचं जे परब्रह्म तत्व आहे, जे कार्य देखील नाही, कारण देखील नाही, कार्यकारणातीत आहे, ते परब्रह्म तत्व, ते माझं मूळ स्वरूप आहे, ज्यांनी या संपूर्ण सृष्टीला अधिष्ठान दिलेलं आहे. अधिष्ठान देऊनही ते स्वतः निष्क्रिय आहे. असं ते जे निष्क्रिय असलेलं तत्व, ते माझं मूळ स्वरूप आहे. हे जो जाणतो, शाब्दिक स्तरावर चर्चा करणं खूप सोपं आहे, परंतु त्या अनुभवाच्या जवळपास सुद्धा जाणं, ज्याला आपण ग्लिम्स म्हणतो, की थोडीशी झलक सुद्धा त्याची मिळणं, हे महाकठीण काम आहे. आपण निदान वैचारिक स्तरावर आत्ता समजावून घेऊ की मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे, अशा अनुभवाच्या जवळपास सुद्धा जो जातो, प्रयत्न करतो, साधना करतो आणि असा जो अनुभव याच देहात राहून घेतो, अमृतः ते भवन्ति. अमृतः ते भवन्ति म्हणजे तो अमर होतो. अमर होणं ही आपल्या सगळ्यांसाठी फार फॅसिनेटिंग गोष्ट आहे. हल्ली लोक बरेच जण अमृतत्वाच्या पाठीमागे लागलेले आहेत. अँटी एजिंग इंडस्ट्रीचे बरेच $1 बिलियन इंडस्ट्री आहे. नवीन नवीन प्रकारची औषधं, नवीन नवीन प्रकारचे कॉस्मेटिक्स निघत आहेत की मनुष्याची जी एजिंग प्रोसेस आहे, वृद्ध होण्याची प्रक्रिया, ती हळू व्हावी, कमी व्हावी, आपला मृत्यू अजून लांबावा, आपला लाईफस्पॅन मोठा व्हावा, म्हणून बरेच प्रयत्न चालू आहेत. तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. परंतु अशा प्रकारे देहाचं आयुष्य वाढवून 100च्या ऐवजी 1000 वर्ष किंवा 10,000 वर्ष जगणं हे काही अमर होण्याचं परमनंट सोल्युशन नाही. अशा प्रकारे अमर होणं शक्य नाही, त्याचा उपयोग देखील नाही. मग हा जो मनुष्य हा अमर कसा होतो, तर तो देहबुद्धीने किंवा देहाच्या माध्यमातून अमर होत नाही.
तर ज्याचा जन्म होतो आणि ज्याचा मृत्यू होतो तो देह म्हणजे मी नाही, परंतु ज्याचा जन्मही होत नाही आणि ज्याचा मृत्यूही होत नाही तो परमात्मा म्हणजे मी आहे, असा अनुभव या देहात राहून घेतल्यामुळे देहाच्या येण्याने अथवा जाण्याने तो व्यथित होत नाही, भयभीत होत नाही आणि अशा दृष्टीने तो अमर होतो. खरा देहरूपाने कोणीही अमर होणं शक्य नाही, परंतु देहात राहून न मृत्यू होणारा परमात्मा मी आहे हा अनुभव घेणं शक्य आहे. असा जो घेतो अमृतः ते भवंती, तो अमर होतो, असं यमदेव नचिकेताला दुसऱ्या मंत्रामध्ये समजावून सांगतात. आणि हाच जो विषय आहे हाच तिसऱ्या मंत्रामध्ये विशेष उदाहरणं घेऊन अजून स्पष्ट करतात. भयात अस्य अग्निः तपति, भयात तपति सूर्यः, भयात इंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावती पंचमहा. त्याच्या म्हणजे त्या परमेश्वराच्या भीतीने अग्नी तप्त होतो, सूर्य प्रकाशतो, भयात तपति सूर्यः, सूर्य प्रकाशतो, भयात इंद्रश्च वायुश्च, इंद्र आणि वायू हे देखील त्याच्याच भयाने काम करतात, आपलं आपलं काम करतात. मृत्युर्धावती पंचमहा, पाचवा जो मृत्यू आहे तो देखील पळत राहतो, म्हणजे तो देखील आपलं कार्य करत राहतो. बघा इथे या श्लोकामध्ये मृत्यूला पाचवा म्हटलेलं आहे. पाचवा का बरं म्हटलं? कारण की त्याच्या आधी 4 घटकांचा उल्लेख आला आहे. अग्नी, सूर्य, इंद्र आणि वायू या 4 घटकांचा उल्लेख आला म्हणून त्याच्या सापेक्ष मृत्यूला पाचवा म्हटलेलं आहे. या मंत्रामध्ये 5च घटकांचा उल्लेख असेल तरी केवळ 5 घटक नाही तर याच्यात उल्लेख न केलेले म्हणजे समुद्र, नदी, पाणी, वायू, वारा इत्यादी सगळे घटक हे त्याच्याच भयानी, त्याच्या म्हणजे कोणाच्या? परमेश्वराच्या, ईश्वराच्या भयानी, धाकानी आपलं आपलं काम अखंड, अविरत, न थकता, न कंटाळता कायम करत राहतात, असं यमदेव तिसऱ्या मंत्रामध्ये म्हणतात. बघा एक विचार आपण केला होता की आपल्याला एक आपल्या साध्या दैनंदिन जीवनामध्ये देखील कोणीतरी नियामक, कोणीतरी प्रशासक असण्याची आवश्यकता असते. आणि नुसता नियामक प्रशासक म्हणजे नियमावली देणारा नाही तर त्याच्याप्रमाणे आपण काम करतोय की नाही आणि काम करत नसू तर आपल्याला दंड देणारा, अशी देखील एक न्याय व्यवस्था आपल्या समाजामध्ये असणं आज आवश्यक आहे. बघा साधं ज्या प्रकारे आपला समाज आपल्या राष्ट्राची या संपूर्ण जगातल्या सगळ्या देशांची रचना झालेली आहे त्याच्यामध्ये अशा कितीतरी प्रकारच्या संस्था आहेत की ज्या समाजाला सुरळीत चालवण्यासाठी आणि सन्मार्गी लोकांना ठेवण्यासाठी जबरदस्तीने नियमावली एन्फोर्स करतात. ती नियमावली एन्फोर्स केलेली आहे म्हणून आपला समाज थोड्याफार तरी बऱ्या प्रमाणात काम करतो. कितीतरी प्रकारच्या एजन्सीज आहेत की आपली न्याय व्यवस्था आहे, आपलं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्ट्स आहेत, पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, CPRF आहे, आपण ज्याला ED म्हणतो, CBI म्हणतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, आर्मीचे कमांडोज आहेत. अशा सगळ्या प्रकारचे लोक या देशामध्ये राहून देशामधली न्याय व्यवस्था, नियमावली, कायदे, कानून जे काही केलेले आहेत, जे काही विधी आहेत, हे सगळे विधी, नियमावली, आचारसंहिता व्यवस्थित पाळली जाते की नाही याच्यासाठी कार्यरत असतात. हे सगळे कार्यरत आहेत म्हणून आपला समाज थोडाफार तरी बरं कामं करतोय. बातम्या वाचतो बघा आपण, थोडंसं लक्षात घेऊया की एवढ्या सगळ्या व्यवस्था सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि शिवाय पोलीस, पॅरामिलिटरी फोर्सेस एवढं सगळं असताना देखील संदेश खालीमध्ये आज जो काही अनाचार चालू आहेत, तिथल्या महिलांनी जी काही बगावत केलेली आहे की आमच्यावरती फार मोठा अत्याचार होतो. कुणाकडून होतो? तर जे गव्हर्नमेंटचे लोक आहेत त्यांच्याचकडून आमच्यावरती अत्याचार होतो, असं आजच्या सुशिक्षित समाजामध्ये देखील परिस्थिती आहे. मग अशी परिस्थिती केवळ एका देशात किंवा एका जिल्ह्यामध्ये नाही तर अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे, एवढ्या प्रकारच्या यंत्रणा असून देखील. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट काय की अशा प्रकारे नियमावली एन्फोर्स करणारं आणि नियमावली न पाळली तर त्याच्यासाठी शासन देणारं, शिक्षा करणाऱ्या या सिस्टीम्स आपल्या समाजामध्ये आवश्यक आहेत. जशा तशा या संपूर्ण वैश्विक स्तरावरती ईश्वरांनी त्याची ही यंत्रणा सुव्यवस्थित पद्धतीने चालू आहे.
ईश्वर आहे म्हणून सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. समुद्र आपल्या मर्यादा कधीही उल्लंघन करत नाही. पृथ्वी तिच्या तिच्या व्यवस्थित वेगाने सगळीकडे गोल गोल फिरते, स्वतःभोवती, सूर्याभोवती. सगळे ऋतू होतात. हे सगळं चालू आहे कारण की ईश्वराचं नियमन आहे, त्याचा धाक आहे, त्याची शिस्त आहे. आणि शिस्तीने आणि धाकाने जसा समाज चालतो तसंच शिस्तीने आणि धाकाने हे संपूर्ण विश्व चालू आहे. बघा, ही जी संपूर्ण सिस्टीम आहे की या गव्हर्नन्सच्या मागे आपल्या वेदांत शास्त्रांनी ईश्वर नावाचं एक तत्व उभं केलं आणि गव्हर्नर म्हणजे सर्व नियामक असं आपण त्या ईश्वराला म्हटलेलं आहे. असे अनेक लोक आहेत की ज्यांचा जन्म भारतामध्ये झालेला नाही, जे मे बी भारताच्या बाहेर जन्माला आले आहेत, जे मुळात नास्तिक आहेत, ज्यांचा देव नावाच्या संकल्पनेवर विश्वास नाही. असे अनेक वैज्ञानिक लोक आहेत, असे अनेक वेगवेगळ्या इतर देशांच्या मधले लोक आहेत, असे भारतामधले देखील अनेक लोक आहेत की जे देव ही संकल्पना मानत नाहीत. असे जे लोक आहेत त्यांनी जर या मंत्राचा अभ्यास केला तर ते कदाचित हे मानणार नाही की संपूर्ण विश्वामध्ये हे जे काही नियम आहे, नियमावली आहे, त्यांच्या मागे कोणी एक चेतन शास्ता, चेतन ईश्वर आहे. याला ते नास्तिक लोक कदाचित मान्यता देणार नाहीत. ते एवढ्या गोष्टीला मान्यता देतील की सृष्टीमध्ये नियमावली आहे, एक विशिष्ट रँडम गती नाही, रँडम गोष्टी होत नाहीत, विशिष्ट गती आहे, नियम आहे, हे ते मान्य करतील, लॉज ऑफ नेचर. परंतु हे चालवणारा कोणी ईश्वर आहे हे ते लोक मान्य करणार नाही. अशा प्रकारे दुसरी कोणी व्यक्ती आपल्याशी वाद घालायला लागली तर तिला कन्व्हिन्स करण्याच्या भानगडीत आपण पडू नये. कारण की असे अनेक लोक असतात की ज्यांना मुळामध्ये समजून घेण्यामध्ये इच्छा नसते, त्यांना केवळ वाद घालण्यामध्ये इंटरेस्ट असतो. त्यामुळे लोकांना समजावून सांगणं किंवा लोकांना कन्व्हिन्स करणं हे आपलं काम नाही. आपलं काम आहे की आपण स्वतः कन्व्हिन्स झालं पाहिजे. आपण स्वतः कन्व्हिन्स होऊन काय केलं पाहिजे की ईश्वर नावाचा या सृष्टीचा एक शास्त्र आहे, नियामक आहे, हे आपण आपल्यापुरतं ॲक्सेप्ट करावं. का ॲक्सेप्ट करावं? कारण की हे आपण स्वीकारलं की अनेक सगळ्या गोष्टींची संगती लागते. कर्माचा सिद्धांत आहे की प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे फळं देणारं ईश्वर नावाचं एक तत्व आहे, असं आपण मान्यता दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत मान्य करायच्या? जोपर्यंत आपल्याला ही सृष्टी सत्य वाटते तोपर्यंत. पाण्यामध्ये बुडलेलो आहोत तोपर्यंत पाण्यामध्ये हातपाय मारायचा प्रयत्न केला. एकदा किनाऱ्यावर पोचलो की हातपाय मारायची गरज नाही, बोटीचीही गरज नाही, कुठल्याही आपल्याला आधाराची गरज नाही, कारण की आपण किनाऱ्यापर्यंत पोचलेलो असतो. ईश्वराचे सगळे अवतार आणि ही संपूर्ण सृष्टी माईक आहे असं वेदांतशास्त्र सांगतं. माईक म्हणजे टेम्पररी आहे, त्याला उत्पत्ती, स्थिती, लय आहे. तो ईश्वर, त्याचे अवतार याच्यापैकी कोणीही कायम टिकणारं नाही. कायम टिकणारं एकच ब्रह्म नावाचं तत्व आहे आणि ते मी आहे हा अनुभव आपल्याला यावा म्हणून ही इंटरमिजिएट सगळी सिस्टीम, सगळी प्रणाली आपल्या शास्त्रकारांनी निर्माण केली आणि आपल्यासमोर ठेवली. मागे एक आपण वाक्य बघितलं होतं, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट्स अँड फॉरगेट द सिस्टीम. की मुळात ज्या सिस्टीमला आपल्याला नंतर सोडून द्यायचं आहे किंवा जी सिस्टीम नंतर गळून पडणार आहे त्याला आत्ता आपण कशाला आव्हानं देत बसायची, आत्ता आपण त्याच्यामध्ये कशाला लूप होल्स काढायचे. की ईश्वर आहे, मान्य करू, सृष्टीचा निर्माता आहे, मान्य करू, तिला चालवतो, मान्य करू, आपल्याला सांभाळतो, सृष्टीला सांभाळतो, मान्य करू. हे सगळं टेम्पररी मान्य करायचं आणि हे मान्य करून योग्य त्या पद्धतीने कर्म उपासना करून चित्तशुद्धी, चित्तशांती करून त्याच्यामध्ये आत्मज्ञानाचा उदय करून घ्यायचा. आत्मज्ञानाचा उदय व्हावा म्हणून ही सगळी खटपट आहे. तो आत्मज्ञानाचा उदय झाला तर याचा उपयोग आहे, नाही झाला तर मग रामकृष्ण हरी अशी म्हणण्याची आपल्यावरती वेळ येईल. तर हा सगळा विचार 3ऱ्या मंत्रामध्ये यमदेव सांगतात. 4थ्या मंत्रामध्ये म्हणतात की इहचेत अशकत बोद्धुम प्राक शरीरस्य विस्रवसहा ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. यमदेव म्हणतात, आता इतक्या वेळ जे झालं ते ब्रह्माचं, ईश्वराचं, सृष्टीचं वर्णन करून झालं आणि आता त्या ब्रह्माची, परमात्म्याची अनुभूती का घ्यायची, केव्हा घ्यायची आणि त्याचं महत्त्व काय आहे ते या पुढच्या 2 मंत्रांमध्ये सांगणार आहेत. की जर इहचेत अशकत बोद्धुम, जर जाणता आलं तर, काय जाणता आलं तर? ब्रह्म नावाचं तत्व आपल्याला जाणता आलं, आपल्याला अनुभवता आलं तर आपण बंधनमुक्त होऊ.
कधी जाणता आलं? प्राक शरीरस्य विस्रवसहा. या शरीराचं पतन होण्याच्या आधीच जर ते ब्रह्म जाणता आलं तर आपण बंधनमुक्त होऊ. आणि जर नाही जाणता आलं तर काय होईल? मग सर्गेषु लोकेषु म्हणजे अनेक सर्ग, अनेक वर्ष, अनेक कल्प या लोकांमध्ये, जन्म मृत्यूरूप लोकांमध्ये शरीरत्वाय कल्पते. अनेक वेगवेगळी शरीर धारण करत आपल्याला जन्म घ्यावा लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम. अशा प्रकारे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण अखंड फिरत राहू. म्हणून काय कर, यमदेव काय सांगतायत, आचार्य काय सांगतायत आपल्याला, की या देहाचं पतन होण्याच्या आधी विस्रवस हा शब्द आहे. स्रवस शब्दाचा अर्थ आहे खाली पडणे, पतन होणे. आता खाली पडणे म्हणजे हे काही सामान्य खाली पडणे नाही आहे की मी पलंगावर बसली तर पलंगावरून खाली पडले, सोफ्यावरून खाली पडले, बाल्कनीतून खाली पडले, असा त्याचा अर्थ नाही. तर हे विस्रवसहा म्हणजे विशेष प्रकारचं खाली पडणं, विशेष प्रकारचं पतन आहे. म्हणजे देहातूनच, नरदेहातून पतन होणे. नरदेहातून पतन होणे म्हणजे मृत्यू होणे. आपल्या या नरदेह मिळालेला असताना हा सुटायच्या आत, मृत्यू होण्याच्या आतच या ब्रह्मतत्वाला जाणणं आवश्यक आहे. इथे अर्जन्सी सांगतायत, इथे महत्त्व सांगतायत की आज आत्ता या ब्रह्माच्या अनुभूतीसाठी तू प्रयत्न कर. का प्रयत्न कर? कारण की केवळ एवढ्या एकाच प्रयत्नाने तू बंधनातून मुक्त होशील. आणि हे प्रयत्न केले नाही तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेला राहशील. बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे की काय एवढा काय फरक पडतो, म्हणजे एवढा काय प्रॉब्लेम आहे? उलट जन्म होणं ही चांगली गोष्ट आहे की आपल्या समाजामध्ये एवढ्या समस्या आहेत. या समस्यांना असं सगळ्या लोकांनी म्हटलं की आम्हाला जन्म मृत्यूचा फेरा नको आणि आम्हाला आता मोक्ष हवा आहे. तर मग या समाजामध्ये येणार कोण? या समाजामधल्या समस्या आपण सामाजिक योगदान द्यायला हवं, इथे वेगवेगळ्या स्तरावर काम करायला हवं आणि परत जन्म मिळाला तर परत प्रयत्न करायला हवे. असं केल्याशिवाय समाजाची उन्नती कशी होणार? त्यामुळे परत जन्म मिळाला तर काय हरकत आहे? अशा प्रकारे वाद घालणारे अनेक लोक आहेत. आणि मी जसं म्हटलं की त्या लोकांना कन्व्हिन्स करणं हे आपलं काम नाही. आपलं काम आहे की आपण आधी स्वतः कन्व्हिन्स झालं पाहिजे. आणि आपण काय कन्व्हिन्स झालं पाहिजे की जोपर्यंत देह आहे, जोपर्यंत जन्म आहे, तोपर्यंत आपल्याला बाय डिझाईन अपूर्णता आहे. आपल्याला जी फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस असते कशात तरी कुठेतरी, की अजून काहीतरी हवं, अजून काहीतरी करायचंय, अजून काहीतरी भोगायचंय, अजून काहीतरी जाणायचंय, अजून कुठेतरी गेलं पाहिजे, अजून काहीतरी मिळवलं पाहिजे. हे अजून काहीतरी जो प्रकार आहे तो आपला जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कधीही संपणार नाही. ही अपूर्णता देह आहे तोपर्यंत आहे. आणि पूर्णत्व हवं असेल तर पूर्णात पूर्ण मुदच्यते असं जे एक तत्व आहे ते मी आहे हा अनुभव घेणं हा एकमेव उपाय आहे. संस्कृतमध्ये छान सुभाषित आहे बघा. रात्रीर गमिष्यती भविष्यती सुप्रभातम भास्वानुदेश्यती हसिष्यती पंकजश्रीही इत्थम विचिंतयती कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनीम गज उज्जहार. प्रसिद्ध सुभाषित आहे की कमळाच्या मध्ये, बंद कमळाच्या मध्ये एक भ्रमर म्हणजे भुंगा अडकून पडलेला आहे. आता खरं तर त्या कमळाच्या पाकळ्यांना पोखरून त्याच्यातून बाहेर येणं या भुंग्यासाठी अजिबात कठीण नाही. परंतु त्या बंद कमळामध्ये बसूनच हा भुंगा स्वप्नरंजन करतो, विचार करतो. ही रात्र जी आहे ही रात्र निघून जाईल, सूर्योदय होईल, त्याच्यानंतर हे कमळ उगवेल, ते कमळ फुलेल आणि मग कमळ फुलल्याच्या नंतर या पाकळ्या उमलल्याच्या नंतर मग मी या बंधनातून मुक्त होईल. अशा प्रकारे त्या बंद कमळामध्ये बसून स्वप्नरंजन करत असताना एक हत्ती तिथे आला आणि त्या हत्तीने ते कमळाचं फूल मुळापासून उपटलं आणि तो तिथून निघून गेला. हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. तसं आपण या देहरूपी कमळामध्ये राहत असताना जर मुक्त होण्यासाठी प्रयत्न केला नाही तर काळरूपी हत्ती येईल आणि कधी मला घेऊन जाईल याची काहीही गॅरंटी नाही, हे सांगता येत नाही. म्हणून याच देहात असताना, याच मनुष्य देहात असताना बंधनमुक्त होण्यासाठी प्रयत्न कर. असा जर तू केला नाही तर मग पुनरपि जननम पुनरपि मरणम हे सगळं चालू राहील. आणि हे करायचं असेल तर हाच जन्म दिलेला आहे. त्यामुळे आता नको, नंतर बघू, हे झाल्यावर करू, जमलं तर करू, जमेल तेव्हा करू असं नाही.
तर प्रपंचामध्ये अशा प्रकारे घडी बसवून घ्यावी. एक सुंदर शब्द आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितला होता की अशा प्रकारे प्रपंचाची घडी बसवून घ्या की प्रपंच फार कष्ट न करता सुरळीत व्यवस्थित एका ट्रॅकवर चालू राहील आणि जीवनाचा दिवसाचा काही काळ का होईना. बघा, आपण सगळेजण काही 24 तास हातामध्ये उपनिषद घेऊन बसू शकत नाही. 24 तास हातामध्ये गीता घेतली, कुठेतरी 2-4 तास बसून नामस्मरण केलं, ध्यानधारणा केली, असं आपण करू शकत नाही. लिमिटेड वेळ, दिवसातला 1 तास 2 तास जर आपण विचारपूर्वक या अभ्यासाला दिला, या साधनेला दिला, तर आपली निश्चितपणे प्रगती होऊ शकते. निश्चितपणे आपण त्या दिशेने जाऊ शकतो आणि ते जाता यावं म्हणून या नरदेहाचं, नरजन्माचं महत्त्व इथे आपल्याला यमदेव समजावून सांगतायत. आणि हाच जो विषय आहे तो पुढे 5व्या मंत्रामध्ये थोड्याशा वेगळ्या पद्धतीने यमदेव सांगतात. यथा आदर्शे तथा आत्मनी, यथा स्वप्ने तथा पितृलोके, यथा अप्सु परी इव ददृशे तथा गंधर्व लोके, छाया तपयोरिव ब्रह्मलोके. मंत्राचा अर्थ आहे की यथा आदर्शे तथा आत्मनी. आदर्शे म्हणजे आरशात ज्याप्रमाणे दर्शन होतं, कुठे? भूलोकावर. भूलोकावर व्यक्तीला, मनुष्याला आरशात ज्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबाचं स्पष्ट दर्शन होतं, त्याप्रमाणे याच नरदेहामध्ये, बुद्धीमध्ये आत्मा स्पष्ट दिसतो. यथा स्वप्ने तथा पितृलोके. पितृलोकात गेल्यावरती जसं स्वप्न आहे त्याप्रमाणे तो अस्पष्ट दिसतो. गंधर्व लोके. गंधर्व लोकामध्ये गेल्यावर जळामध्ये जसं प्रतिबिंब चंचल असतं त्याप्रमाणे चंचल आत्मदर्शन होतं. आणि छाया तपोरी व ब्रह्मलोके. ऊन आणि सावली जसे एकमेकांपासून वेगळे वेगळेपणाने स्पष्टपणे कळतात, तसं ब्रह्मलोकामध्ये देखील आत्म्याचा स्पष्ट अनुभव येतो. 4 लोक इथे उल्लेख केलेला आहे: भूलोक, पितृलोक, गंधर्वलोक आणि ब्रह्मलोक. बऱ्याच लोकांच्या असं मनात येतं की अहो, आम्ही खूप व्यस्त आहोत, आमच्या या जीवनामध्ये खूप प्रायोरिटीज आहेत आणि तुम्हीच म्हणता ना पुनर्जन्म होणार आहे, मग आता आम्ही थोडाफार परमार्थाचा अभ्यास करतो, मग पुढच्या जन्मात बघून घेऊ, किंवा हे जे वेगवेगळे लोक आहेत त्या लोकावरती गेल्यावरती आमचा हा जो आध्यात्मिक अभ्यास आहे हा कंटिन्यू होईल, मग आम्ही पुढच्या दुसऱ्या लोकात गेल्यावरती बघू. यमदेव म्हणतात की जे काही करायचं आहे ते आत्ता, राईट हिअर राईट नाऊ. का बरं? कारण की याच मनुष्य देहामध्ये जी बुद्धी आपल्याला मिळाली आहे त्या बुद्धीमध्ये आत्म्याचं स्पष्ट दर्शन होईल, स्पष्ट अनुभव येईल. कसा? जसं आपल्याला आरशामध्ये आपल्याला आपलं स्वतःचं स्पष्ट प्रतिबिंब दिसतं तसं, त्याप्रमाणे. जर पितृलोकात गेला तर पितृलोकात गेल्यावरती स्वप्न जसं अस्पष्ट असतं तसा अस्पष्ट आत्मानुभव येतो. स्वप्न आपल्याला माहिती आहे की आपल्याला गाढ झोपेमध्ये एखादं स्वप्न पडतं, तेवढ्या वेळापुरतं ते अगदी खरं वाटतं, पण ज्या क्षणी आपण जागे होतो तेव्हा अर्धवट काहीतरी आठवतं आणि बऱ्याचदा काहीच आठवत नाही. की अहो, मला खूप भीती वाटली, मला खूप दुःख झालं, मला खूप वाईट वाटलं. कशामुळे वाईट वाटलं? आता काहीच आठवत नाही, काय होतं ते सगळं स्वप्न होतं. हा जसा अस्पष्ट क्षणिक अनुभव असतो तसं पितृलोकातलं आत्मदर्शन आहे असं यमदेव म्हणतात. गंधर्व लोकामध्ये पाण्यामधल्यासारखं होतं की जळामध्ये जर आपण स्वतःचं प्रतिबिंब बघितलं तर पाणी जितकं गढूळ असेल किंवा पाण्यामध्ये जितके तरंग असतील तितकं आपलं प्रतिबिंब देखील हलतं, अस्पष्ट असतं किंवा गढूळ असतं. तर गंधर्व लोकामधलं आत्मदर्शन हे तसं गढूळ, चंचल किंवा अस्पष्ट असतं. ही दुसरी गोष्ट सांगतात यमदेव. आणि ब्रह्मलोकामध्ये तू गेला तर ब्रह्मलोकामध्ये सूर्य आणि सावली, प्रकाश आणि सावली जसे एकमेकांपासून वेगवेगळे स्पष्ट कळतात तसं ब्रह्मलोकामध्ये स्पष्ट आत्मदर्शन होण्याची शक्यता आहे. पण देर इज अ कॅच. आणि काय कॅच आहे? की ब्रह्मलोकापर्यंत जाणंच मुळात अत्यंत कठीण आहे. अमेरिकेमध्ये तू गेला तर तुला खूप छान नोकरी मिळेल, खूप छान पैसे मिळतील, घर मिळतील, सगळं ठीक आहे. अहो, पण अमेरिकेला जाणंच मुळात किती कठीण आहे सध्याच्या काळात. तशातला का हा भाग आहे की ब्रह्मलोकाला जाणंच मुळात खूप कठीण आहे. आचार्यांनी त्यांच्या टीकेमध्ये लिहिलेलं आहे की अत्यंत विशिष्ट कर्म ज्ञान साध्यत्वात. अत्यंत विशिष्ट प्रकारची कर्म आणि ज्ञान
आता इथे जी कर्म म्हटलेली आहेत ती वैदिक कर्म आहेत, की पूर्वीच्या त्या जुन्या वेदांमध्ये अशा अनेक कर्म, उपासना, यज्ञ, याग, होम, साधना दिलेल्या आहेत की त्या जर केल्या, एका विशिष्ट पद्धतीने केल्या, खूप त्याच्यासाठी नियम पाळावे लागतात. त्याच्यासाठी आपलं जे जीवन आहे ते अत्यंत शिस्तबद्ध, नियमित आणि शुचिरभूत असावं लागतं. हल्लीचं आमचं जीवन बघितलं तर आम्ही पाहिजे तर कधी 8ला उठतो, कधी 10 वाजता उठतो. आम्ही आंघोळ करतो किंवा बिना आंघोळीचंच कधी कधी जेवतो, पाहिजे तेव्हा झोपतो, पाहिजे तेव्हा. असं आपले मनमानी हे जे सध्याचं जीवन आहे त्याच्यामध्ये ही वैदिक कर्म करणार कधी आणि त्या वैदिक कर्मांचं फळ मिळणार कधी? बरं, एक उपासना करून आपलं काम होणार नाही, तर अनेक वर्ष अशा अनेक कठीण क्लिष्ट वैदिक कर्म आणि उपासना केल्याच्या नंतर तो ब्रह्मलोक मिळेल आणि नंतर त्या ब्रह्मलोकात जाऊन ते आत्मज्ञान मला स्पष्टपणे होण्याची शक्यता आहे. मग एवढं नंतर, आता जर मला कोणी विचारलं की ताई तुम्हाला 1 कोटी रुपये पाहिजे का? हो पाहिजे. कधी पाहिजे तुम्हाला? मग मी असं म्हणते का की नाही, मी पितृलोकात गेल्यावर मला 1 कोटी रुपये द्या किंवा गंधर्व लोकात गेल्यावर द्या किंवा ब्रह्मलोकात गेल्यावर द्या. नाही, मी काय म्हणते की मला आत्ता हवे. 1 कोटी रुपये मला आत्ता हवेत, मला ते आत्ता उपभोगायचे आहेत. तसंच यमदेव म्हणतात की तुला हा जो नरदेह मिळालेला आहे तर आत्ताच आत्मानुभूती शक्य आहे. तू प्रयत्न केले, तू साधना केली तर आत्ताच जमण्यासारखं आहे. थोडीशी फक्त आपल्या जीवनाची घडी त्याच्यासाठी बदलून घे. जे प्रापंचिक अनावश्यक गोष्टींमधलं लक्ष आहे ते विड्रॉ करून घे, स्वतःला निवृत्त करून घे आणि हा जो आपल्या शाश्वत कल्याणाचा विचार आहे त्याच्यामध्ये थोडंसं स्वतःची गुंतवणूक कर. थोडीशी त्या दृष्टीने साधना कर, थोडेसे त्या दृष्टीने प्रयत्न कर. अशा प्रकारे जर तू हे प्रयत्न केले तर याच मनुष्य देहामध्ये आपल्याला हा अनुभव येणं शक्य आहे. बघा, याच्यामध्ये जे इतर शब्द आणि इतर ज्या संकल्पना दिलेल्या आहेत की गंधर्व लोकात अमुक, पितृलोकात अमुक, आज आपल्याला अशा प्रकारच्या लोकांमध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं हे देखील माहिती नाही. हे यज्ञ माहिती नाही, हे उपासना माहिती नाही आणि मुळात या लोकांमध्ये जाणं हे आपलं उद्दिष्टच नाही. आपल्याला कुठल्याही लोकात जायचं नाही. मृत्यू पश्चात आपल्याला काय हवं आहे की याची देही याची डोळा भोगू मृत्यूचा सोहळा. त्यामुळे मंत्र वाचून जर असे प्रश्न मनात येत असतील की गंधर्व लोक कसा असतो हो, म्हणजे आम्ही ऐकलंय की तिथे फार सुंदर म्युझिक असतं, फार सुंदर तिथे गाणे असतात, नृत्य असतं, वेगवेगळे कलाकार लोक असतात आणि फारच सुंदर कला प्रस्तुत करतात. मग गंधर्व लोकांमध्ये कसं जायचं आम्ही, कुठला रूट आहे त्याच्यासाठी आणि काय करावं लागतं, असे कुठलेही प्रकारचे पेरिफेरल प्रश्न किंवा पेरिफेरल गौण अनुषंगिक निरर्थक प्रश्न आपल्या मनामध्ये आपण येऊ द्यायचे नाही. अशा प्रकारच्या जिज्ञासेला आपल्या या आजच्या मोक्षाच्या पारमार्थिक जीवनामध्ये, मोक्षाच्या प्रवासामध्ये काहीही स्थान नाही. ज्याला मोक्ष हवा आहे, ज्याला मी ब्रह्म आहे हा अनुभव घ्यायचा आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग हे त्याला आत्ताच अनुभवायचं आहे. त्याने कुठल्याही लोकांची चौकशी करणं आणि च्या मागे धावणं या कुठल्याही भानगडीत पडू नये. यमदेवांनी सांगितलंय अमुक केलं की अमुक होतं, त्याला फक्त हो म्हणायचं. पण हे सगळे विचार गंधर्वलोक, ब्रह्मलोक, पितृलोक हे तिथल्या तिथे सोडून द्यायचे. आपल्याला आवश्यक, आपल्याला महत्त्वाचा म्हणजे फक्त भूलोक, मृत्यूलोक आणि आपला आत्ताचा वर्तमान मनुष्य देह, याचा अधिकाधिक उपयोग करून घ्यायचा आणि अधिकाधिक उपयोग करून ती साधना करून जीवनमुक्तीचा सोहळा, जीवनमुक्तीचं वैभव ह्याच जन्मात आपल्याला अनुभवायचं आहे. अशा प्रकारचं वैभव आपल्याला सगळ्यांना अनुभवता यावं यासाठी आपण भगवान यमदेवांच्याकडे आणि भगवान शंकराचार्यांच्याकडे प्रार्थना करू आणि आपलं हे जे चिंतन आहे हे इथेच थांबू. हरिओम तत्सत.